ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमणातून कळसगाडू प्रगतीचा, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमणातून कळसगाडू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. म्हणूनच मी माननीय आरती पाटील मॅडमांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घडवणाऱ्या माझी जिजाऊ आऊसाहेब यांना माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुवर्य, माझ्या समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी सुरुवातीला माझी थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव सौ आरती अक्षय पाटील. सध्या 2021च्या बॅच मधून राज्यकर निरीक्षक म्हणून माझं सिलेक्शन झालंय आणि 2 वर्ष मी वस्तू व सेवा कर भवन माझगाव इथं कार्यरत आहे. सर्व यशवंतांचं पहिल्यांदा मी मनापासून आभार मानते, कारण मला माहितीये पोस्ट कोणतीही असो पण त्यांचा संघर्ष त्यामाग मोठा आहे आणि त्यांच्या संघर्षाला मी सलाम करते. कारण काही तर प्राजक्ता मॅडमने वगैरे 3 पोस्ट काढल्यात. ही चेष्टा नाहीये, कारण आपणा सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या किती स्पर्धा आहे. कारण ही ऍड तर खूप मोठी पण होती आणि ह्यांना तेवढा त्रास पण रिझल्ट साठी करावा लागलाय, कारण कोर्ट केस असतील बाकीचं असेल, पण आपण प्रोसेसला नावं ठेवू शकत नाही. आपण इथं आलोय पोस्ट मिळवून घ्यायला, त्यामुळे आपण त्या प्रोसेसला नावं ठेवणं म्हणजे आपण जिथं आलोय तिथं चुकीचं हे म्हटल्यासारखं. पण यांनी संयम ठेवला, पेशन्स ठेवले आणि अखेर त्या सर्वांच्या आयुष्यात तो दिवस आला की त्यांचे पूर्ण कष्ट मला वाटते त्यांच्या डोळ्यासमोरून गेले असतील आणि त्या सर्वांचे मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करते. मी इथं काही नवीन चेहरे दिसतात, त्यामुळे थोडक्यात माझा प्रवास सांगते. 2016ला माझं इंजिनिअरिंग पास आउट आहे मी, कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सुरुवातीला माझं काही एमपीएससी कडे येण्याचं क्षेत्र म्हणजे माझं फिक्स नव्हतं, पण एका सेमिनार मध्ये मला याबद्दलची माहिती मिळाली आणि असं वाटलं की इंजिनियर तर सगळेच होतात, पण आपण काहीतरी वेगळं करूया. ही इथं खूप स्पर्धा आहे आणि इथून काहीतरी वेगळं करता येण्यासारखं, आणि माझी पर्सनॅलिटी पण तशी आहे की मला इथं काम करायला आवडेल जर माझं सिलेक्शन झालं तर. त्या हिशोबाने मग मी अभ्यास चालू केला. त्या क्लास थ्रू मी गायडन्स घेतला. अक्षय पाटील सर, अमोल सरांचं मला सुरुवातीपासून गायडन्स आहे. मी सुरुवात राज्यसेवेपासून केली, कारण आपण आलो की आपल्याला वाटतं आपण क्लास 1च व्हायचं, म्हणजे सुरुवात आपण वरूनच करायची. मग राज्यसेवेसाठी मी 2017 पासून प्रिपरेशन चालू केली. पहिल्या वर्षी फॉर्म भरला, पण अपेक्षित तशी काही यश आलं नाही, माझी प्री ही निघली नाही. पण ते अपयश माझ्या इतकं जिवारी लागलं, कारण आतापर्यंत माझं पूर्ण कारकिर्दीतलं म्हणजे शाळेपासून इंजिनिअरिंग पर्यंत टॉपर राहिलेले आणि असं कधी फेल्युअर मी कधीच बघितलं नव्हतं. पण एमपीएससीनं मला पहिला धक्का दिलेला की इथं पूर्ण जमिनीवर आणून ठेवलेलं. माझी प्री ही नव्हती निघाली, पण त्या अपयशाचा मी जास्त बाऊ नाही करत बसले. 1-2 दिवस मला त्रास झाला, पण त्यातून पुढे होऊन मी परत पुढच्या परीक्षेची तयारी केली. पुन्हा राज्यसेवा टार्गेट असल्यामुळे राज्यसेवेच्या दिशेनेच मी जोमानं प्रयत्न केले. 2018ला एक माझी पहिली राज्यसेवेची प्री निघाली, पण मला मेन्स काय निघू शकली नाही. पण अनेक झाले की माझी नगर परिषदेची करनिर्धारकची पोस्ट म्हणजे प्री निघाली होती, मी मेन्सला होते. त्यामुळे असं झालं की दोन्ही सायमल्टेनियसली होतं, पण मी जास्त करून फोकस राज्यसेवेवर ठेवला होता. पण व्हायचं तेच झालं, अपुरं मार्गदर्शन आणि माझ्या काही अभ्यासातल्या चुका यामुळं मला ते मेन्स क्रॅक करणं शक्य झालं नाही. त्यानंतर 2020 असेल 21 असेल, यानंतर माझ्या राज्यसेवेच्या प्री निघत गेल्या, मेन्स होत गेली. पण 2023ला मी इंटरव्ह्यूला होते, पण माझी राज्यसेवा काही निघाली नाही. दरम्यानच्या 2019च्या एंडिंगला ज्यावेळी कोरोना आला, त्यावेळी मला ही सत्य परिस्थिती प्रकर्षानं जाणवली की तर पोस्ट पेक्षा जॉब महत्वाचा आहे. कारण भरपूर मला 4-5 वर्ष झालेली होती आणि मला आता सस्टेन करणं शक्य होत नव्हतं. स्वतःवरचा विश्वासही म्हणजे डगमगत होता की आता होणार काय नाही आपलं. त्यावेळी स्टेट ग्रुप बी ची मी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची प्री दिलेली आणि त्यामध्ये माझं झालेलं प्री क्लिअर झालेली. पण मेन्स करायला मला होत नव्हतं, कारण असं होतं की डोक्यात राज्यसेवाच करायचं, आपण काही ग्रुप बी कडे वळायचं नाहीये. पण नंतर जाणवलं, अक्षय पाटील सर असेल, अमोल सर असेल, यांनी मला समजवलं की नाही, आता आपण ग्रुप बी पण तेवढ्याच ताकदीनं दिली पाहिजे.
अभ्यास होता, पण तेवढं डेडिकेशन किंवा तेवढं आत्मीयता त्या पोस्ट बद्दल मला वाटत नव्हती, कारण आपण एक डोक्यात ठरवलेलं असते. पण कोरोनामुळे जाणवलं की आता हातात काहीतरी असणं गरजेचं आहे. त्यानं मी राज्य निरीक्षकची पोस्ट म्हणजे मिळवली. सांगायचा हेतू उद्देश एवढाच की आपल्याला खूप वाटते की आपल्याला हीच पोस्ट पाहिजे, तीच पोस्ट पाहिजे, पण एक वेळ अशी येते की आपल्याला जॉब आणि फायनान्शियल सिक्युरिटी महत्वाची वाटते. आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम असणं जास्त गरजेचं वाटते. अशा वेळेला आपण आपल्या प्रायोरिटी चेंज केल्या पाहिजे, नक्की आपण आपला एकच हे ठेवलं पाहिजे. दुसरी अशी गोष्ट की सिलेक्शन झाल्यावरही मी पुढे अभ्यास चालू ठेवला, पण जॉबला असल्यामुळे थोडंसं माझं ते मागं पडलं, पण सध्याही माझा प्रवास चालू आहे. तुम्हाला एकंदर म्हणजे एमपीएससी बद्दल सांगायचं झालं तर मी थोडक्यात माझं रुटीन सांगते. एमपीएससीचा मी टोटल 5-6 वर्ष अभ्यास केलाय, पण त्यामध्ये माझी एक दिवसाची चेकलिस्ट असायची की मी दिवसाचं आजचं माझं शेड्यूल कसं असणार आहे. त्यामध्ये मॅक्झिमम देता येईल तेवढा वेळ देणं आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणं हे एवढंच माझं टार्गेट असायचं. एखाद्या वेळेस जर मला नाही जमला अभ्यास, म्हणजे माझं थोडे पॉईंट्स राहिले, तर माझी ही तळमळ असायची की दुसऱ्या दिवशी मी जास्त तास देऊन ते मी कम्प्लीट करणार. थोडक्यात सांगायचं तर अगदी संन्यास घेऊन मी अभ्यास केलेला. मी कुठलेही सण समारंभ किंवा कोणाचे कुठलेही फंक्शन असतील हे अटेंड केले नव्हते. हे फक्त एवढ्यासाठी की माझ्या आतून येत होतं. मला त्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या वाटत नव्हत्या, कारण मला असं वाटायचं की मी हे करत बसले तर माझं हे राहील. आणि कसं असते, ज्यावेळी तुम्ही अशा कुठल्या तरी गोष्टीत अडकताय त्यावेळी महाराष्ट्रातला एक तरी व्यक्ती, तुम्ही समजा एन्जॉय करताय किंवा तुम्ही काहीतरी असं वेगळं करताय, तरी तो तरी अभ्यास करत असणार आहे. मग मला तो एक मुलगा दिसायचा की मी इथं आता टाइमपास करते, हे करते, पण कोणतरी अभ्यास करते. आणि ही शेवटी रेस आहे, आपली स्वतःची स्पर्धा आहे, पण आपल्या इतरांच्याही थोडंफार पुढे जाऊनच पोस्ट काढायचे. कारण समजा एकाही मार्काने किंवा वेटिंगला असलेले विद्यार्थी समजा नाही झाले तर याचा अर्थ असा नाही की ते कॅपेबल नाहीयेत, पण कुठंतरी ते म्हणतात ना डेडिकेशनचा फरक पडतोय. तो मला वाटतं ऍक्च्युअली इथं पडतोय. काही अंतर नाही आहे यशवंतांच्यात आणि तुमच्यात किंवा माझ्यात आणि तुमच्यात, कारण आम्ही पण तुमच्यापैकीच एक आहे. पण काय वेगळं केलंय तर आमचं डेडिकेशन तेवढं होतं की इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आम्हाला जास्त अभ्यास महत्वाचा वाटला. तुमचा जेवढाही उपलब्ध वेळ असेल, तुम्ही स्वतःला 2 वर्ष देणार असाल, 3 वर्ष देणार असाल, तर माझी एवढीच विनंती आहे की ते 3 वर्ष असे द्या की तुम्हाला मागं वळून बघताना कधी रिग्रेट नाही वाटला पाहिजे की मी अजून हे केलं असतं, मी अजून जरा द्यायला पाहिजे होतं, माझ्याकडनं हा वेळ राहिला. कारण रिग्रेट माणसाला जगू देत नाही. त्यामुळे करताना असं करा की 100% देऊन करा. तुम्ही या क्षेत्रात यायचा डिसिजन घेतला म्हणजे तुमचा पहिल्यांदा स्वतःवर विश्वास आहे की मी ही परीक्षा पास होऊ शकते, मी स्वतःला सिद्ध करू शकते, तर तुम्ही तोच विश्वास कायम ठेवा. खूप वेळा असं होणार की तुमचा स्वतःवरचाही विश्वास जाणार, कारण आपण माणूस आहे, खूप अपयश आले की आपल्यालाही सहन होत नाही. पण अशा वेळा अशा पॉझिटिव्ह माणसांच्या सराउंडिंग मध्ये राहावा की जे तुम्हाला मोटिवेट करतील. माझ्या आयुष्यातही माझे घरचे असतील, माझे मिस्टर असतील किंवा बाकीचे स्टाफ असेल, त्यांनी कायम जाणीव करून दिली की नाही आता रिझल्ट नाही आला पण आपल्याला रिझल्ट लांब नाहीये. कारण आपल्याला नको करूच हे सांगणारे फार जण आहेत, पण आपल्याला कर किंवा होतंय किंवा कधी वेळेला आपल्यापेक्षा आपल्यावर जास्त विश्वास असणारी माणसं अवतीभवती असली की आपली ती वेळ निघून जाते ना, आपला तेवढा आत्मविश्वास द्विगुणित होतोय. त्यामुळे मला असं वाटतं की पॉझिटिव्ह लोकांच्या सराउंडिंग मध्ये राहावा. परीक्षा पास होईपर्यंत आणि तुमचं टार्गेट अचीव्ह होईपर्यंत कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहावा. स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करा, स्वतःशी सेल्फ टॉक ठेवा की नाही मी करते ना, माझं होणार. स्पर्धा कितीही असू दे, कारण कसं आहे, मी येताना मलाही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला काहीच माहित नव्हतं. मलाही सांगितलेलं की खूप स्पर्धा आहे, पुण्याची पोरं एवढा अभ्यास करतात तेवढा अभ्यास करतात, पण काय असं नसते. म्हणजे ते, कारण मी पुण्याला अभ्यास फक्त मेन्ससाठीच गेले, मी सगळा अभ्यास इथं कोल्हापुरात राहूनच केलाय. त्याचा एक असा फायदा झाला की अवाजवी जे प्रेशर क्रिएट होते की त्यांना काहीतरी वेगळं मिळते, आपल्याला काहीतरी मिळत नाही, किंवा ते जास्त टेस्ट सिरीज देतात, आपल्याकडनं तेवढं होत नाही, तसं काहीच माझ्या मनात न्यूनगंड आला नाही. कारण माझं पूर्ण फोकस फक्त मी काय करू शकते आणि मी काय केलं पाहिजे ह्याच्यावर होतं, आणि मी त्या दिशेने प्रयत्न चालू ठेवले. फक्त असं की एखादी परीक्षा दिली तर त्यातून समजा तुमचा प्रीचा स्कोर नाही आला किंवा रिझल्ट नाही आला तर तुम्ही त्या चुकांमधून शिकलं पाहिजे. नक्की. समजा माझं असं व्हायचं की क्वेश्चन सॉल्व्हिंगला मी कमी पडायचे, नुसतं रिडिंगच जास्त व्हायचं. मग मी थोडं ते चेंज केलं की क्वेश्चन सॉल्व्हिंगला भर दिलं. परत प्रॅक्टिस कमी पडायची, मग प्रॅक्टिसला भर दिलं, कारण हे तुमच्या चुका तुम्हालाच माहिती असतात. इथं सर वगैरे तुम्हाला सगळं गाईड करायला आहेत, पण काही चुका अशा असतात की ज्या तुम्हालाच माहिती आहेत आणि त्या ओव्हरकम केल्याशिवाय रिझल्ट येणार नाही. एमपीएससी ही परीक्षा आणि ही माणसंच पास होतात, त्यामुळे एवढं काय भयानक डिफिकल्ट असं काहीच नाहीये. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. दुसरी अशी गोष्ट की प्रोसेस खूप मोठी आहे. प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू असेल किंवा रिझल्ट लागेपर्यंत कधी 4-5 वर्ष होतात कळत नाही. पण यामध्ये थोडंसं आपल्याला प्लॅन बी चा पण विचार केला पाहिजे, मला असं वाटतंय. माझी राज्यसेवा प्लॅन ए आणि कंबाईन हा प्लॅन बी होता.
त्यामुळे तो प्लॅन बी वर्क झाला. तो नसता तर काय तर म्हणजे ऑफकोर्स मी इंजिनिअरवर कुठेतरी जॉब केला असता. पण असं मनात ठेवून स्वतःचा आत्मविश्वास पूर्णच गमावू नका, कारण खूप वेळा असं होतं की यशवंतांचं सगळंच ऐकतात, पण समजा एखाद्या वेळेस आपण केलं आणि आपल्याकडनं थोडं राहिलं आणि नाही झालं तर त्या मुलांचं काय. तर अशा वेळेस आपण त्या गोष्टीसाठी प्रिपेअर असलं पाहिजे. आपण त्या आयुष्यात फक्त एमपीएससी साठी जन्माला नाही आलेलो की फक्त परीक्षा म्हणूनच घ्या. यातनं फक्त आपल्याला एक नोकरीची चांगली संधी उपलब्ध होते. महाराष्ट्र शासनात सेवा करताना एक अभिमानाची किंवा रिस्पेक्टफुल हा जॉब आहे. शिवाय फायनान्शियल स्टॅबिलिटी पण चांगली भेटते. त्या हिशोबानेच हे करा, कारण खूप मी असेही बघितलेत काही मित्रमैत्रिणी की एसटीएस आहेत पण त्यांचा ओरा काहीतरी वेगळाच आहे. त्यामुळे पोस्ट मिळाल्यावरही जमिनीवर राहा. खूप वेळा क्लासमध्ये असं असते की कोणतर सरळ सेवेची तयारी करते, कोणतर राज्यसेवेची तयारी करते. मग ते गट निर्माण होतात की नाही हा राज्यसेवा करतो, ही सरळ सेवा करते. पण मला असं वाटतं तुमच्यात असे हेवे दावे ठेवू नका, कारण कुठलीही परीक्षा आता साधी राहिलेली नाहीये. राज्यसेवेच्या मुलाला सांगा तू तलाठी किंवा सरळ सेवेची पोस्ट काढून दाखव, नाही जमणार. कारण प्रत्येक परीक्षेची काहीतरी डिमांड आहे. त्यामुळे एकमेकाप्रती रिस्पेक्ट ठेवा आणि हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा. तुमच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असेल किंवा तुमच्या गटचर्चा काय असतील तर त्या हेल्दी ठेवा. इथं सरळ गाईड करायला तुम्हाला पूर्ण मार्गदर्शक आहेत म्हणजे अमोल पाटील सर, जसे की आपण त्यांना कृष्णाची उपाधी दिली. तर मला वाटते त्यांची तळमळ ते अगदी सार्थ आहे, कारण त्यांची तेवढी विद्यार्थ्यांच्या प्रती तळमळ आहे. पूर्ण स्वराज्य प्रबोधिनीची टीम किंवा आम्ही असो तुम्हाला कायम म्हणजे काय कुठं गरज लागेल तिथं उपलब्ध राहू. फक्त असं आहे की तुम्ही लवकरात लवकर दिलेल्या वेळेमध्ये स्वतःवर विश्वास ठेवून चांगले यश प्राप्त करा. आज ह्या यशवंतांच्या आयुष्यात जसा दिवस आलाय तसा तुमच्या सर्वांच्याही आयुष्यात लवकरात लवकर तो दिवस येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द